नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृदा या घटकाविषयी किंवा मृदाविषयी माहिती बघणार आहोत. तर मृदा म्हणजे काय? मृदा ही वेगवेगळ्या खनिज पदार्थ, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्मजीवांचे मिश्रण असते. आता मृदा आणि मृदेतील घटक. मृदेमध्ये अनेक प्रकारचे घटक आढळून येतात. एक आहे खनिज द्रव्ये, ते असते 45%, सेंद्रिय द्रव्य ते असते 5%, जल असते 25% आणि वायू असते 25%. आता अगोदरच्या काळात किंवा प्राचीन काळामध्ये मृदेचे दोन भागात वर्गीकरण केले जात असत. एक होतं उर्वरा आणि दुसरं होतं ओसारा. आता थोडक्यात उर्वरा आणि ओसारा म्हणजे काय? उर्वरा म्हणजे सुपीक मृदा आणि ओसारा म्हणजे नापीक मृदा. आता त्यानंतर काय झालं? भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR द्वारे भारतीय मृदेचे वर्गीकरण करण्यात आले. तर ते कोणाच्या तत्वावर करण्यात आले? USDA म्हणजेच युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांनी दिलेल्या तत्वानुसार भारतीय मृदेचे 8 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले. त्यातील पहिला आहे गाळाची मृदा. गाळाची मृदा या मृदेने भारतातील सर्वाधिक प्रदेश व्यापला आहे. म्हणजेच तो किती तर 45.6% इतके भारतीय क्षेत्रफळ या गाळाच्या मृदेने व्यापले आहे. आता यामध्ये बघा, हिमालयन नद्या आणि पठारावरील नद्या ह्या ज्यावेळेस वाहून येतात, वाहत आल्यानंतर त्यामध्ये क्षरण कार्य हे होत असते. क्षरण कार्यामुळे त्यामध्ये निक्षेपण घडून येत असते. निक्षेपणामुळे मैदानी प्रदेश तयार होतात. त्यामध्ये आता 2 प्रकार पडतात, उंचीवरील मृदा आणि मैदानावरील मृदा. मैदानावरील मृदा ही परिपक्व मृदा असते. ती उत्तर भारतीय मैदानी जे आहेत त्याला आपण मैदानावरील मृदा असे म्हणतो. आणि दुसरा आहे उंचीवरील मृदा. उंचीवरील मृदा ही अपरिपक्व प्रकारची असते. आता अपरिपक्व म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये 4 भाग पडतात. एक आहे भांबर, दुसरा आहे तराई, तिसरा आहे भांगर आणि चौथा आहे खादर. आता भांबर म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी जी माती जी असते किंवा जी मृदा आहे ती दगड गोटे मिश्रित जी असते तिला भांबर प्रकारची म्हणता येईल. आणि तराई म्हणजे काय? ज्या ठिकाणी चिकन माती, कण आणि ज्या मातीमध्ये मृदेमध्ये फॉस्फरसचे प्रमाण हे कमी असते ती झाली तराई. आणि भांगर म्हणजे काय? जुना गाळ त्यामध्ये कॅल्सिफिकेशन होऊन किंवा कॅल्सिफिकेशन प्रक्रिया ही घडत असते. त्यामध्ये मृदेत चुन्याचे प्रमाण हे वाढते, त्याला कंकर असे म्हणतो. चौथा आहे खादर. खादर म्हणजे काय? तर नवीन गाळ त्यामध्ये काय असतं? अल्काईन धर्मीय घटक हे जास्त प्रमाणात असतात. चुनखडी व क्षाराच्या प्रमाणानुसार कंकर, कल्लार, रेह, छोस व उसार असे त्याचे उपप्रकार पडत असतात. कल्लार आणि रेह ही राजस्थानच्या साईडची जी गाळाची मृदा आहे त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट आहे आपली तांबडी मृदा. आता ही तांबडी मृदा आपल्याला मुख्यतः लाल रंगामध्ये आढळून येते. तर या मृदेला लाल रंग कशामुळे येतो? तर तो आहे मृदेमध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते. त्याचबरोबर मृदेचा मूळ खडक हा अग्निजन्य आणि रूपांतरित खडक हा असतो. नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय घटक यांचे प्रमाण हे मृदेमध्ये कमी असते. त्यानंतर मृदेची निर्मिती कशापासून होते? तर मृदेची निर्मिती ग्रेनाइट आणि नीस खडकापासून झालेली आहे. याच मृदेला एक नवीन नाव देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे ओमनिबस सॉइल. आता मुख्यतः ही मृदा आपल्याला कोठे आढळून येते? तर महाराष्ट्रामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोलीमध्ये आढळते. त्यानंतर भारतामध्ये आपल्याला पश्चिम घाट, ओडिसा, छत्तीसगड, गंगा मैदानाचा भाग, तामिळनाडू, कर्नाटक या भागामध्ये तांबडी मृदा मुख्यतः आढळून येते.
नेक्स्ट आहे आता आपली काळी मृदा. काळ्या मृदेला आपण रेगूळ मृदा या नावानेही ओळखतो. पण या मृदेला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे कापसाची मृदा. कापसाची मृदा या नावाने सुद्धा त्याला ओळखले जाते. आणि काळ्या मृदेचे प्रमाण हे भारतामध्ये 15% इतके आहे. काळ्या मृदेला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीन एक नाव दिलेले आहे, ते म्हणजे ट्रॉपिकल सॉइल. आता ही काळी माती जी आहे, तर ह्या काळ्या मातीचे वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. ती वैशिष्ट्य कोणते? तर या मातीमध्ये जलधारण क्षमता ही जास्त असते. बाकीची जी माती आहे किंवा मृदा आहे त्याच्या तुलनेत या काळ्या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त प्रमाणात असते. मग आता या मातीमध्ये चुना, पोटॅश, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम यांचे प्रमाण हे जास्त असते. आणि त्याचबरोबर नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय घटक यांचे प्रमाण हे कमी असते. आता ही काळी मृदा आहे ती आपल्याला कुठे आढळून येते? तर ही मृदा आपल्याला महाराष्ट्रात, तामिळनाडू, झारखंड आणि जो अग्निजन्य खडकापासून तयार झालेला जो काही पठारी भाग आहे, त्या पठारी भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने काळी मृदा ही आढळून येते. आता आपला नेक्स्ट आहे जांभी मृदा. जांभी मृदेचं जर स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला 1905 साली जे भूगोल तज्ज्ञ होते त्यांनी मृदेचा अभ्यास करून जांभी मृदेचा शोध लावला. तर या भूगोल तज्ज्ञांचा नाव होतं बुचानन. बुचानन यांनी मृदा अभ्यास करून जांभी मृदेचा शोध लावला. तर आपल्याला ही जांभी मृदा कुठे आढळते?